नमस्कार, मी शिवाजी शिंदे. वारल सत्यमध्ये आपलं स्वागत. आम्ही वारल होत असलेल्या मेसेजची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो. आता दावा करण्यात आलाय की एका व्यक्तीनं रसगुल्ला खाल्ल्यानं त्याला पॅरालायसिसचा झटका आला. पण खरंच रसगुल्ला खाल्ल्यानं पॅरालायसिस होऊ शकतो का याची आम्ही पडताळणी केली. मग काय सत्य समोर आलं, चला पाहूया. रसगुल्ला खाल पॅरालिसिस होईल. रसगुल्ला खाल्ल्यानं अर्धांग वायूचा झटका. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? तुम्ही रसगुल्ला आवडीनं खात असाल तर सावध व्हा, कारण रसगुल्ला खाल्ल्यानं एका व्यक्तीला पॅरालिसिस झालाय. अचानक सर्व अवयव काम करणं बंद झालं. पण खरंच रसगुल्ला खाल्ल्यानं या व्यक्तीला पॅरालिसिस आलाय का? रसगुल्ला अनेक जण आवडीनं खातात, पण खरंच रसगुल्ल्यामुळेच त्या व्यक्तीला पॅरालिसिस झालाय का याची आम्ही पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया. हैदराबाद मधल्या एका व्यक्तीला रसगुल्ला खाणं महागात पडलंय. रसगुल्ला खाल्ल्यामुळं पॅरालिसिस झाला. 35 वर्षीय व्यक्तीनं 6 रसगुल्ले खाल्ले. त्यानंतर त्या व्यक्तीच्या शरीरातील काही अवयव काम करणं बंद झाले. मेसेज व्हायरल होत असल्यामुळं आम्ही याची पडताळणी सुरू केली. याबाबत आम्ही अधिक माहिती मिळवली असता एका व्यक्तीला रसगुल्ला खाल्ल्यानंतर पॅरालिसिस झाल्याची माहिती मिळाली. पण खरंच असं होऊ शकतं का? कारण लहानग्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळेच जण रसगुल्ला खातात. त्यामुळे आमच्या टीमनं तज्ज्ञांकडून याबाबत अधिक माहिती मिळवली. खूप गोड खाल्लं जातं त्यावेळेला आपल्या शरीरात रक्तामधली साखरेची पातळी वाढते. साखरेची पातळी वाढली की इन्शुलिन जास्ती प्रमाणात तयार होतं आणि मग इन्शुलिन ज्यावेळेला तयार होतं त्यावेळेला त्याच्याबरोबर पोटॅशियमसुद्धा जे रक्तामधलं असतं ते मांसपेशी जे असतात किंवा स्नायू जे असतात ते खेचून घेतात आणि मग त्या मोठ्या प्रमाणात ज्यावेळेला पोटॅशियम शरीराच्या बाहेर जातं किंवा स्नायूंमध्ये जातं त्यामुळे त्यांना त्यांची हालचाल बंद होते आणि पॅरालिसिस होतो. असं ह्याच्या मागचं सायन्स आहे. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. रसगुल्ला खाल्ल्यानं अर्धांग वायूचा झटका येत नाही. रसगुल्ला अतिप्रमाणात खाल्ल्यानं आरोग्यावर परिणाम होतो. रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि इन्सुलिन तयार होतं. तब्येतीच्या कारणास्तव एखाद्या व्यक्तीला त्रास होऊ शकतो. रसगुल्ला हा गोड पदार्थ आहे, त्यामुळे अतिप्रमाणात खाल्ल्यानं शरीरावर परिणाम होऊ शकतो. पण रसगुल्ला खाल्ल्यानं पॅरालिसिस होतो हा दावा असत्य ठरलाय. तरी देखील तुम्ही आवडीनं रसगुल्ला खात असाल आणि तुम्हाला आधीच काही आजार असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या. सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे.